कंपल्सरी चेसिंग राहणार आहे. हॅलो चेक, हॅलो चेक. पाहूया मॅचला सुरुवात होत आहे. चिकेलनचा फलंदाज आदेशाने सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि खणखणीत सुरुवात करतोय तो आदित्य. संघाची धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 4. श्री गणेशा करतोय तो आदित्य. हॅलो चेक, हॅलो चेक. कॉल ऑफ करण्याचा प्रयत्न अवैध खेळतात. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येता येता राहिलेले. कॅच इथून होते ड्रॉप. सेकंडचा कॉल करण्यात आलेला. हॅलो कशाला प्रीमियर लीगचा आनंद आपण घेतात. जमलेल्या सर्व मुख्य मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये हार्दिक 11 वर्सेस चिके 11. या दोन टीम मध्ये लॉफ्ट करतात. लॉंग ऑन ला आक्रमण करण्यात आलेले. सरळ खेळतात व्ही मध्ये षटकार. कशाला प्रीमियर लीगचा आनंद आपण घेतात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण नुकताच संपन्न केलेलं. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण केल्याच्या नंतर या स्पर्धेला सुरुवात आपण करत आहोत. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं सहर्ष स्वागत. कशाला प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. अच्छा, या पहिल्या दिवसामधील हा पहिला उद्घाटनाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हार्दिक 11 वर्सेस चिके 11. खाली राहिलेल्या अपेक्षा नो आउट कॉल करण्यात आलेला. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये पकडण्यात आलेला फलंदाज. फर्स्ट विकेट डाऊन. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. हार्दिक 11 संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो. पहिलं षटक खेळत असताना टाकत असताना गोलंदाज प्रमोद याने विकेट घेतलेली आहे. थँक्यू डीजे. श्रीमान राहुलजी हरपुडे साहेब जे संघाचे संघ मालक आहेत त्यांच्या वतीनं गोलंदाज प्रमोद साठी या विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं. विशेष आभार. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाचा डाव सुरू मैदानाच्या आतमध्ये झालेला. 13-13 पहिला 13 फॉर 1. धावत संख्या जाऊन पोहोचले 13 वरती. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती किरण आलेत. कशाला प्रीमियर लीग म्हणजेच कशाला गावाची एकता सांगणारी स्पर्धा, कशाला गावाच्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, कशाला प्रीमियर लीगच्या विजयाची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, कशाला गावाच्या वतीनं चालत आलेल्या वारसाची स्पर्धा आणि कशाला गावाची परंपरा राखणारी स्पर्धा आणि कशाला गावाचा मान आणि सन्मान उंचवणारी, भगवा मानानं आणि सन्मानानं डवळणारी स्पर्धा. KPL. ओव्हर द स्टंप्स. बॉलर प्रमोद बॅकफुटला जात. सेल्फ डिफेन्स. शॉट कव्हर पॉइंट. रन आउट इन ऍक्शन. काम तमाम. फलंदाज बाद. आल्या सिंगल साठी प्रयत्न केला होता किरणनं. सपशेल नकार दिला सुधीरनं. आणखीन एक धक्का बसत असताना चिके 11 टीमला 13 दुसरा गडी बाद.
मध्ये चिका 11 या टीमला. स्टील 1 टू गो. लेग स्ट्रीम वरती टाकण्याचा प्रयत्न, वाईड बॉल पंचांच्या वतीने देण्यात आलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 14 वर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकाचा प्रमोद बॉलिंग करतायत. लॉफ करतात, आले आले आक्रमण करतात. स्लाइडली व पिच होता, मिड विकेट सीमा पार. विध्वंसक फटक्याने केलेली सुरुवात, भव्य सुरुवात रोहितच्या वतीनं. षटकार पहिल्या षटकाचा डाव टपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या 2-20. पहिल्या षटकामध्ये 20 बनलेला. हार्दिक 11 संघाने जरूर 2 गडी गमावलेत, परंतु धावत संख्या विध्वंसक सुरुवात तर जबरदस्त केलेली आहे. हे जे मान्यवर या ठिकाणी या विभागामधील खास करून कौशल्य आधीतील जे कोणी ग्रामस्थ आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आपल्या हक्काचं व्यासपीठ समजून आवर्जून व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं स्वागत. काय जबरदस्त फटका खेळलेला डाऊन द ग्राउंड व्ही मध्ये. फटका सुधीरचा, भव्य सुरुवात. षटकार बॉलवरती भव्य षटकार ठोकून सुरुवात केलेली गोलंदाज मनोजच्या विरोधामध्ये सुधीरनं आक्रमण. बॅकफुटला जातो, काय फटका. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना फटका सुधीरचा सीमापा डीप कव्हर पॉइंटला. आणखीन एक 4. बॅकफुटला जात, कॉपी पेस्ट केला जणू काल मागील चेंडूचं. या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करत असताना आणखीन एक चौकार. मनोजच्या विरोधामध्ये आक्रमण सुधीरच्या वतीनं होत असताना पहिला षटकार. तदनंतरचे सलग 2 चौकार सुधीरने ठोकलेले. डीप कव्हर पॉइंटला खेळाडू ठेवण्यात आलेला, लॉंग ऑफ ठेवला आणि काऊ फेसला खेळाडू प्रोटेक्शन साठी आउटफील्ड मध्ये ठेवण्यात आलेला. मजा येणारा मॅच मध्ये ज्याप्रमाणे आक्रमण सुधीरने केलेला. खाली राहिला ते चेंडू अपेक्षाहून चांगला टाकलेला. शेवटच्या अंतिम 2 आता इथून बाकी राहतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रमोदच्या विरोधामध्ये 20 धावत संख्येचं आक्रमण करण्यात आलं. मनोज आली, मनोजच्या विरोधामध्ये सुरुवात षटकाराने केली. सुधीरच्या वतीनं कव्हर पॉइंटला 2 चौकार आले आणि अखेर चौथा डॉट आलेला. कमी गतीनं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतात. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र वॅकंट सापडलेला आहे.
नाही थांबते चेंडू, हा देखील चालला सीमा पार. आणखीन एक फटका सुधीरचा, चौकार. बाकी राहतोय त्यावरती आक्रमण, जेलची शक्यता पकडली, कॅच. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ टपला. देतात नवीन फलंदाज, यश आलेत नवीन फलंदाज. हार्दिक इलेव्हन संघ विकेट जर घेतली गोलंदाज प्रत्येक विकेटला, या इनिंगच्या प्रत्येक विकेटला श्रीमान संघ मालक राहुल अरपुडे साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मनोबल वाढवण्याचं काम संघ मालकांच्या वतीने सातत्यानं होत असताना लफ करायचं, दोन साईडला चेंडू टर्न करतात. लेग स्लिप मध्ये चाललाय चेंडू, पहिली सिंगल वेगानं या ठिकाणी पूर्ण केलेली. 1 रन मिळते या चेंडूवरती. टीमची धावत संख्या 39 वरती जाऊन पोहोचलेली आहे. फक्त फक्त बऱ्याचशा धावा इथून वसूल केलेल्या आहेत. चिक्या इलेव्हन संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना हार्दिक इलेव्हन टीमच्या अगेन्स्ट आक्रमण करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये प्रमोद, सेकंड ओव्हर मध्ये मनोज. लॉफ करायचा होता, डॉट फेकलेला प्रमोदनं. कमबॅक करत असताना लो फुल टॉस समोर ड्राईव्ह करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन, ओ गुड फिल्डिंग. चांगल्या अडवल्या धावा आपल्या संघासाठी जरूर. 2 इथून मिळतात. 2च्या मदतीने संघाची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 41 या धावा संख्येवर. प्रमोद बॉलिंग करतात आता. ओव्हर नंबर 3 मध्ये ज्या प्रमोदनं पहिलं षटक आपल्या संघासाठी फेकलं होतं. गतिमान बॉल, पुन्हा लॉंग ऑन इन ऍक्शन. खेळाडू पोहोचतात, पहिली कंप्लीट. एकच मिळते या चेंडूवरती. कमबॅक करत असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या विवराशना आखाव्या लागतात. एखादा गोलंदाज 2 षटकांचा टाकणारा स्पेल. एक विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावरती आपण घेत आहोत. नुकताच 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या 82% उत्तीर्ण झालेल्या कुमारी वैष्णवी अतुल फराड आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांचा भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊयात. 82% उत्तीर्ण झालेल्या 10वी मध्ये कुमारी वैष्णवी अतुल फराड यांचा भव्य असा सन्मान आपण आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत. 10वी म्हटल्याच्या नंतर शैक्षणिक क्षेत्रामधील पहिला पडाव आणि या स्पर्धेच्या वतीनं आपण सातत्यानं या क्रीडांगणावरती अशा व्यक्तींचा किंवा अशा सन्मान आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे. कुमारी वैष्णवी अतुल फराड नुकताच 10वी मध्ये 82% उत्तीर्ण झालेल्या या ताईंचा सन्मान आपण आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. केटीसी इव्हेंट एक क्षणचित्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण सन्मानाचे कव्हर करायचे. सन्मान आपण करत आहोत. भास्कर भाऊ दिसले आणि त्यांच्या समवेत अजून आपले बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण वैष्णवी अतुल फराड 10वी मध्ये नुकताच 82% सह यशस्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचं सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत.
पंच एका गोष्टीकडे लक्ष द्या, जो चेंडूवरती चेंडू फुटला होता त्या चेंडूला तुम्ही डेट घोषित केलं. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मुख्य मान्यवर आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित होते. श्रीमान भास्कर भाऊ दिसले, त्याचबरोबर जनार्दनजी खंडागले साहेब आणि विजयजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावरती नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणाहून रजा घेतात, कारण आजचा दिवस राजकारण क्षेत्रामध्ये भरपूर महत्त्वाचा आहे. त्या कारणास्तव आपले मान्यवर काही क्षणासाठी आपल्या या स्पर्धेतून रजा घेतात, परंतु पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये भाऊ आणि बरेच मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होतील, यातील मात्र काही शंका नाही आहे. झालेल्या धावा 3 ओव्हरमध्ये 44 झाल्यात, 44. या ओव्हरमध्ये चांगली कमबॅक प्रमोदनं आपल्या टीमसाठी मिळवून दिलं पॉवर प्ले समाप्त झाल्याच्या नंतर. सुरुवात होते 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत नरेश. पहिलाच बॉल लो ऑफ करण्याचा प्रयत्न होता, ताकदीनं चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न झाला होता, एक्स्ट्रा बाउन्स झाला चेंडू समोरून, डॉट बॉल. 4थ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे, 44 बनलेला. 4थ्या ओव्हरमध्ये नरेश आले राऊंड द स्टंप्स. पुन्हा ऑफ करण्याचा प्रयत्न, नरेश कमबॅक, कमी गतीनं टाकत असणारा चेंडू, चेंज ऑफ पेस, स्ट्रायकिंग एंडला होते फलंदाज यश, लगेचच रोहित त्याच्यापर्यंत पोहोचतात. काही ना काहीतरी कानमंत्र दिला जातोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून बराचसा अभ्यास केलेला आहे गोलंदाज नरेशच्या विरोधामध्ये फलंदाज रोहितनं. बघू वाटतं राऊंड द स्टंप्सनं पुन्हा तयार. आता पुढे येऊन लॉफ करण्याचा होता, कम्प्लिटली ब्लाइंडेड स्ट्रोक, वाईट बॉल, पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा मिळते या चेंडूवरती. 1च्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 45 वरती. प्रत्येक विकेट मागे संघ मालक अरपुडे साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजी करत असणाऱ्या गोलंदाजांसाठी. कमी गतीनं एज लागते आणि नाही थांबत आता चेंडू, आउटफील्ड फास्ट निघून चालला, लॉंग लेग सी मारेशीच्या पलीकडे, 4 धावा चौकार. काही दिवसांमध्ये आपल्याला मागे गणेश उत्सवाचा देखील आनंद प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावास मिळणार आहे. लॉफ करत्यात, थांबून आक्रमण, पॉज अँड एक्झिक्यूट, स्कोअर लेग सी मारेशीच्या पलीकडे, षटकार. पोचलेली आहे 55 या धावा संख्येवरती. आता धावा संख्या गरुड झेप घेत असताना 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी राहतो. ओव्हर नंबर 4 मध्ये 55 बनलेल्या 55, मोठी धावा संख्या रचत असताना ऑल ऑफ करण्याचा पुन्हा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, कमी गतीनं टाकला, चेंज ऑफ पेस, हुशार आहे गोलंदाज नरेश. सध्या तरी बॉलिंग मार्क वरती, निर्धाव अजून एक फेकलेला. शेवटचा अंतिम बाकी राहतोय. मान संघमालक राहुलजी अरपुडे साहेबांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज. राऊंड द स्टंप्स, लो फुल टॉस, ऑन साइडला चेंडू टर्न करतात, काउ फेस मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन, फक्त सिंगल. स्ट्राईक राहते यशकडे. पहिल्या 17 मधील या 4थ्या षटकाचा डाव टपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनलेल्या धावा 3 गडी बाद 56. चला अधिकचा वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या.
पण रिक्वेस्ट करत आहोत शिवनगर के वीर वर्सेस राहुल तरुण मंडल. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी या. अंतिम षटक ऑन साइडला टर्न करतात. राहुल आलेत बॉलिंग मार्कवरती. स्क्वेअर लेगला मिस्टेक झालेली आहे. झालेली चूक चाललाय चेंडू सीमा पार चौकार. चौकारानं सुरुवात केलेली आहे. लॉफ करतात ऑन साइडला पुन्हा प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला डीप मध्ये. आता चांगली फिल्डिंग. पहिली कंप्लीट सेकंडचा कॉल थोडासा थ्रो खराब. मिळतात धावा 2. 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 62 बनलेला. पहिल्या सत्रामध्ये मोठी धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी गाठत असताना शिवनगर के वीर बनाम राहुल तरुण मंडल. चला टॉससाठी दूर ठेवला शरीरापासून. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. टोटल हे जाऊन पोहोचते 63 वरती 63. दोन चेंडूंमध्ये 7 वसूल केलेला. यशला स्ट्राईक मिळते. रोहित नॉन स्ट्रायकिंग एंडवर. कमी गतीनं टाकलाय समोर ताकदीनं. बेस बॉल हिट ओव्हर द बॉलर सेट. सीमा पार्सल ब्लॅक स्क्रीनला धडकतोय चेंडू. षटकार. दत्ता राजाराम मते साहेबांच्या वतीने षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे फलंदाज यशला. आणखीन एक. आता वरच्या बाजूला लागलाय चेंडू. अवैध खेळतात वॅकंड एरियामध्ये. पडतोय बरोबर चेंडू. दुसराचा प्रयत्न सुरू केलेला आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण होतात. राच्या साह्यानं अडवला चेंडू. पंचांना नो बॉल इथून घोषित केलेला. नो +2 3 धावा या चेंडूवरती इथून मिळतात. 3च्या मदतीने संघाचे टोटल हे पुढे जाऊन पोहोचलेली 74 या धावसंख्येवर. 74 ऑन स्कोर कार्ड. मोठी धावसंख्या, मोठी स्पर्धा, मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट होता. मिस केलेला चेंडू. रनआउटची चान्स आहे फलंदाज इथून होतोय बाद. पहिल्या डावाचा खेळ अटपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बनल्यात त्या धावा 74 विजयासाठी 75 धावसंख्येचं मोठं टार्गेट इथून ठेवण्यात आलेला. चला शिवनगर के वीर बनाम राहुल तरुण मंडल. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. चौऱ्याहत्तर बनलेल्या 75चं मोठं टार्गेट. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण घेत आहोत कुमारी भार्गवी शिवाजी मते, ज्यांना 10वी मध्ये 82.20 पर्सेंटेज सह ज्या 10वी मध्ये यशस्वी पद्धतीने उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या कुमारी विद्यार्थिनी भार्गवी मते यांचा भव्य सन्मान आपण राहुलजी आरपोडे साहेबांच्या वतीने घेत आहोत. 82.20 अर्थातच 82.20% सह यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या भार्गवी मते यांचं आपण हार्दिक अभिनंदन करू. लगेचच टॉस करूयात. श्रीमान राहुलजी अरपुडे साहेबांनाच आम्ही विनंती करत आहोत की आपल्या शुभाशय आपण टॉस या ठिकाणी संपन्न करावा. शिवनगर के वीर्स बनाम राहुल तरुण मंडल या दोन टीम मध्ये मॅच. टॉस
करण्यात आलेला शिवनगर के वीर डिसिजन फिल्डिंगचा घेतलेला 75चं मोठं टार्गेट चौकाराला प्रत्येक चौकाराला 200 आणि षटकाराला 500 राहुल जारपोड यांचा एटीएम ऑन झालेला फक्त पिनकोड टाकून आता कॅश इथून एंटर करायचं श्रीमान संघ मालक दत्ताजी मते साहेबांच्या वतीनं विकेटसाठी 200 आणि विकेट अटॅकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे म्हणजे आता दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी त्यांच्या दोन्ही संघ मालकांकडून त्यांच्यासाठी पारितोषिक इथून ठेवण्यात आलेला लावण्यात आलेला बघूयात फटकेबाजी करायची संघाला जिंकवायचं आणि पैसे कमवायचे तर हाच एकच उद्देश आता स्पर्धेमध्ये बॅकफुटला जात अवैध मिस टायमिंग स्ट्रोक जेलची शक्यता फलंदाज बाद फर्स्ट विकेट डाऊन पहिली विकेट मैदानाच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न संघ मालक यांच्या वतीनं आता पारितोषिकांमध्ये वाढ होत असताना दत्ताजी मते साहेबांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे खेळाडूंना चिके 11 संघासाठी लावण्यात आलेले पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे त्याचबरोबर राहुलजी आरपुडे साहेबांच्या वतीनं बॅटिंग करत असताना हार्दिक 11 टीमसाठी पारितोषिक ठेवण्यात आलेला रनआउटची चान्स आहे क्लोज कॉल काम तमाम फलंदाज बाद आणखीन एक धक्का बसत असताना नाहीये कोऑर्डिनेशन अजिबात नाहीये त्या कारणास्तव सातत्याने इथून फलंदाज बाद धावसंख्या 75चं चेस करायचं एक या धावसंख्येवरती आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत राहुल तरुण मंडळ यातील सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करत आहोत आपण स्टेजच्या डाव्या साईडला आपले संघ नायक आपली वाट पाहतात आपण ताबडतोब उपस्थित व्हा राहुल तरुण मंडळचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती स्टेजच्या डाव्या साईडला आपले कॅप्टन आपली वाट पाहतात ताबडतोब उपस्थित व्हा सेल्फ डिफेन्स करण्याचा प्रयत्न थोडासा अंडर प्रेशर कारण विकेट गेल्याच्या नंतर आता पार्टनरशिप बनवायचे परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकं तुम्हाला कॅपिटलाइज करावे लागतील पहिलं षटक सुरू आहे पहिलं षटक फेकतो गोलंदाज सुजल 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला 2 महत्वाचे गडी त्यांनी आतापर्यंत जरूर बाद केलेत गोलंदाज तयार राऊंड द स्टंप्स शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लाऊड कॉल करण्यात आलेल्या कॉट बियॉन्डसाठी खोटी अपील करण्यात आलेली आहे अपील तंत्राचा वापर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाजांवरती होत असताना आणखीन एक डॉट फेकला शेवटचा अंतिम बाकी राहतो या पहिल्या षटकाचा स्टील 1 टू गो अंतिम षटक अंतिम चेंडू राहिला पहिल्या षटकाचा स्टील 1 टू गो केपीएलचा आनंद तुम्ही घेतात कौशल्य प्रीमियर लीग बॅकफुटला जात स्क्वेअर कट निघाला चेंडू गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे बघूयात खेळाडूसाठी लॉंग चेस आहे कव्हर पॉइंटला निघाला चेंडू दुसऱ्याचा कॉल 2 झालेला पूर्ण आणि या चेंडूवरती फक्त 2 इथून मिळतील पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले 2 गडी बाद 3.75चं टार्गेट चेस करायचं म्हणजे विजयासाठी 24 चेंडूंमध्ये आणखीन 72 इथून बनवायच्या
चा वेळ तुम्ही या संपूर्ण स्पर्धेला मॅचला पूर्ण करण्यासाठी घेतात, तर आपल्याला विनंती ताबडतोब 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट कराव्याच लागतील. म्हणजे प्रति षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य आले. चला फास्ट केला आदित्य. दुसरं षटक लॉफ करतात. क्षेत्ररक्षक पोहोचलेले, एलिव्हेशन कमी आहे. फलंदाज बाद. धक्का तिसरा. हार्दिक इलेव्हन या संघाला 3 गडी बाद. गडी देखील बाद झालेला. 3 या धावसंख्येवरती हा लागणारा तिसरा धक्का. बॉलिंग करतो आदित्य. कमी गतीने टाकण्यात आलेला चेंडू. आणखीन एक डॉट फेकलेला. प्रॉपर प्रेशर बनलं पहिल्या षटकामध्ये. विकेट आल्याच्या नंतर कॉन्ट्रीब्युशन भागीदारी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु ज्याप्रमाणे आदित्यनं कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिलेलं त्याप्रमाणे असं कुठेही वाटत नाहीये की धावा येतील. ऑफ ट्रॅकर होता. हिट विकेट झालेले. स्वतः फलंदाज सुसाइड केलेला आहे. प्रॉपर फलंदाज इथून बाद. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला जरूर, परंतु हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाने इथं जणू का आत्महत्या केलेली आहे. अधिकचा वेळ आपण घेणार नाही, याची आपण नोंद घ्या. श्रीमान राहुलजी आरपोडे साहेबांचा संघ इन ऍक्शन, श्रीमान दत्ताजी मते साहेबांचा संघ इन ऍक्शन. हे संघ मालक प्रमुख भूमिका बजावत असतात या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. लॉफ करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू एक्स्ट्रा कव्हरला निघाला. सेकंडचा कॉल. 2 धावा इथून पूर्ण होतात. रोहित कदाचित त्या ठिकाणी पोहोचतात. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावा संख्येवर. 6 ऑन स्कोर कार्ड. थँक्यू डीजे. 6 बनलेला. दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडूंचा अजूनही खेळ या ओव्हरचा आता बाकी आहे. आदित्य बॉलिंग करतात. फिल्डिंगच्या मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. लॉंग ऑन मध्ये किरण त्या ठिकाणी उपस्थित होतात. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 पूर्ण झालेल्या. 2च्या मदतीने 8 झालेले. श्रीमान शरदजी मते साहेब आणि निवृत्तीजी मते साहेब यांचं नुकताच आगमन होतं. त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या सन्मान कक्षामध्ये आपण यावं, अतिथी कक्षामध्ये आपण यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. धावा 8. मोठं टार्गेट आहे 75चं. बघूयात अजून 67 चेस डाऊन करायच्या. धावा 8. शेवटचे 2 चेंडू आता इथून बाकी राहतात. लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. डीजे किरण त्या ठिकाणी उपस्थित होतात. 1 रन या बॉलवरती. 1च्या मदतीनं बनलेला धावा 9. शेवटचा अंतिम बॉल बाकी राहतो ओव्हर नंबर 2 मध्ये. सुरुवात जी हवी होती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ती मिळून दिली नाही. त्या कारणास्तव 75चं भलं मोठं टार्गेट जे चेस करायचं ते थोडंसं आता अवघड झालेलं आहे हार्दिक इलेव्हन संघासाठी.
गोलंदाज तयार. आदित्य शेवटचा बॉल राऊंड द स्टंप्स. पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेळता. डायरेक्ट हिट. चान्स घेतलेली नाहीये. कव्हर होतं त्या कारणास्तव विकेट कीपर थोडेसे नाराज होते. डॉट बॉल इथून येतोय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती फक्त 9 या धावसंख्येवरती. विजयासाठी 66 इथून बनवायच्यात 18 चेंडूंमध्ये. चला अधिकचा वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्या. 18 चेंडू 66. सुजल आलेत. हो काय चेंडू टाकलेला सुजलनं. वेगवान वाईड यॉर्कर. निर्धाव चेंडूनं सुरुवात केलेली. 17 चेंडूंमध्ये 66 इथून बनवायच्या. सुजल तयार राऊंड द स्टंप्स. ओ यॉर्कर बँग ऑन टार्गेट. फलंदाजीतून बाद. यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या. फलंदाज बा. सुजलचं राहिलं. सेकंड ओव्हर मध्ये आदित्य आले. आता पुन्हा सुजल आलेले आहेत. आल्या सुजलनं यॉर्करच्या स्वरूपामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या. नवीन फलंदाज राकेश आलेत. अनिकेत मगते यांच्याकडून राकेशने षटकार ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुजलनं जर विकेट घेतली तर सुजलसाठी 200 रुपयांचं. जी विकेट सुजलनं नुकताच यॉर्करच्या स्वरूपामध्ये घेतलेली त्या विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक श्रीमान मान्यवर यांच्या वतीनं सुजलसाठी देण्यात आलेलं. प्रवीणजी मध्ये साहेबांच्या वतीने पारितोषिक सुजलसाठी देण्यात येतं. फुलटॉस होता. लेगस्टिक चेंडू मिस करतो. वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती जरूर मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती आता 10 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 65 बनवायच्यात. मोठी धावसंख्या चेस करायच्या. पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहा. लॉफ करतात. लॉंग ऑन मध्ये आलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. फटका. राकेशने ठोकलेला षटकार. राकेशनं पारितोषिक तर पटकावलेलं. अनिकेतजी मते यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आलं होतं. राकेश पुन्हा तयार झालेला. आक्रमण करतोय राकेश. एक फलंदाज ठरलेला ज्याने या सत्रामध्ये षटकार ठोकला. चेस करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचलेली ती 17 वरती.
राकेश सापला आता मैदानाच्या आतमध्ये. विरोधकांना तो आपल्या फल्लीच्या साह्याने बॅटच्या साह्याने उत्तर देत असताना सध्या तरी. पुन्हा तयार सुजल एक यशस्वी गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण. खाली राहिला चेंडू अपेक्षाहून निर्धाव चेंडू इथून फेकता. कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबू शकलेला नाहीये किंवा पार्टनरशिप बनवू शकलेला नाहीये, ज्या कारणास्तव हार्दिक इलेव्हन हा संघ थोडासा बॅकफूटवरती, कारण ज्याप्रमाणे 75 त्यांना चेस डाऊन करायच्या होत्या प्रति षटकामागे जवळपास 15चं आस्किंग रन रेट. 17 बनल्यात. राकेश ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच लॉफ करतात. लॉंग ऑफ इन ऍक्शन पकडली आहे रोहितनं त्या ठिकाणी झेल. आणखीन एक फलंदाज इथून बाद. थँक्यू सो मच. नुकताच चौकार आलेला आहे 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 वरती. 4थ्या ओव्हरमध्ये सध्या तरी अनिकेत. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. लॉफ करतात. ओव्हर पिच क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच इथून ड्रॉप होते. एक रन जरूर मिळते. कॅच इथून ड्रॉप होते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही पुढे जात असताना आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहतोय. धावसंख्या 24. शेवटचे 3 बॉल आता इथून बाकी राहतात. फुलटॉस आहे. सरळ ड्राईव्ह करतात. लॉंग ऑन इन ऍक्शन. खेळाडू उपस्थित. किरण पोचतात. पहिली कंप्लीट. एकच रन मिळते. मोठी धावा जर तुम्हाला चेस करायचं तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणं कदाचित इथून गरजेचं आहे. तिचं आतिषबाजी अजून तरी झालेली नाही. त्या कारणास्तव संघ थोडासा पिछाडीवरती असताना राऊंड द स्टम्प्स. बॅकफुटला जात खेळतात. चेंडू पाठवला डीप स्क्वेअर लेग आणि बरोबर फाईन लेग मध्ये षटकार.
धन्यवाद धन्यवाड डीजे. आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहतो ओव्हर नंबर 4 मध्ये. ओव्हरऑल टीमची टोटल आतापर्यंत तरी धावणं पोहोचलेली 31 वरती 31. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बाकी आहे. चला अधिकचा वेळ नको, चेंडूची व्यवस्था करा. एक शेवटच्या चेंडूचा आता इथून खेळ बाकी राहतोय. राऊंड द स्टम्प्स. फुल टॉस. बघूयात प्रॉपर कनेक्शन की मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डीजे किरण त्या ठिकाणी पोहोचतात. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण ते करत असताना लॉंग ऑनला झेल पकडण्यात आलेले. फलंदाज बाद. नकोय, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. चला शेवटचं षटक आता इथून बाकी राहतंय. 6 चेंडूंमध्ये 44 करायच्या. शेवटचं षटक कमी गतीने टाकण्यात आलेला डॉट बॉल. पहिलं सामना तुम्ही एन्जॉय करत आहात. पहिल्या सामन्यामधील अंतिम षटक 5 चेंडूंमध्ये 44. खोलत होता चेंडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करत असताना आणखीन एक निर्धाव. शेवटचे 4 बॉल. फक्त आता शेवटचे 4 चेंडू दूर राहिलेला चिक्क्या 11 संघ विजयापासून. लॉफ करायचा होता. लवड अपील करण्यात आलेली. लेग मिस करतोय चेंडू. पंच दर्शवत असताना आता शेवटचे दिन. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहावं. राहुल तरुण मंडल वर्सेस त्यांच्या विपक्षामध्ये शिवनगर के वीर्स या 2 टीम मध्ये पुढील सामना. अंतिमचे 3 बॉल बाकी राहतात. शिवनगर के वीर या टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. बरोबर लॉंग ऑन मध्ये आलेला चेंडू. षटकार. दुसरा ठोकलेला विध्वंसक षटकार. षटकार हॅट्रिक साठी संघमालक राहुल जी अरपुडे साहेबांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटिंग करतात प्रमोद जे 8व्या क्रमांकावरती आलेले आहेत. म्हणजे हार्दिक 11 संघाची बॅटिंग ऑर्डर किती खोलवर होते. 2000चं कॅश प्राइज जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर. फुल टॉस. हो फुल टॉस होता. लॉंग ऑन मध्ये आलेला चेंडू. शेवटचा चेंडूचा खेळ आता इथून बाकी होता. सामना इथून गमावलेला हार्दिक 11 संघाने अभिनंदन. टीम चिक्या 11 KPL कौशल्य प्रीमियर लीगचा पहिला भव्य विजय या ठिकाणी नोंदवलेला. राहुलजी दत्ताजी मते साहेबांचा चिके 11 संघानं
पहिला सामन्याचा नोंद इथून केलेला. अभिनंदन टीम.